नमस्कार. माझ्या एका मित्राच्या अँजिओग्राफीसाठी मला हडपसरच्या विलू पुनावाला हॉस्पिटलमध्ये यायला लागलं आणि तेव्हा मला असं कळलं की इथे नुकतीच एक कॅथ लॅब सुरू झाली आहे. ती अत्यंत सुसज्ज आहे आणि तिथली उत्तम व्यवस्था, आधुनिक उपकरणं, पारदर्शक सेवा आणि मुख्य म्हणजे अत्यंत माफक दर हे सगळं पाहिल्यावर मला असं वाटलं की या लॅबविषयी जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हायला हवी आणि म्हणूनच हा व्हिडिओ. आपण या कॅथ लॅबविषयीची सविस्तर माहिती इथले कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर भूषण बारी आणि डॉक्टर हेमंत कोकणे यांच्याकडनं घेऊया. डॉक्टर बारी, तुम्ही आज या व्हिडिओसाठी मुद्दामून आम्हाला वेळ काढलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी पहिला प्रश्न असा विचारतो की या लॅबमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत? ह्या कॅथ लॅबमध्ये हृदयविकाराशी रिलेटेड सर्व प्रोसिजर्स आपण करू शकतो. इमर्जन्सीमध्ये हार्ट अटॅक आल्यानंतर लागणारी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, ठोके कमी झाल्यानंतर लागणारे टेम्पररी आणि परमनंट पेसमेकर, हृदयामध्ये जन्मजात छिद्र असेल तर त्याच्यासाठी लागणारे डिव्हाइसेस, तसेच ब्रेन रिलेटेड आणि पेरिफेरल व्हॅस्क्युलर प्रोसिजर सुद्धा आपण करू शकतो. ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर लागणारे डिजिटल सबस्ट्रक्शन अँजिओग्राफी ही तपासणी सुद्धा इथे करता येते. सर्व इमर्जन्सीज प्रोसिजर्स इथे आपण मॅनेज करू शकतो. डॉक्टर कोकणे, तुम्ही इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट आहात, त्यामुळे याबद्दलची थोडी सविस्तर माहिती सांगाल का? ही पुण्यातील इलेक्ट्रोफिजिओलॉजी डेडिकेटेड फर्स्ट कॅथ लॅब आहे. इलेक्ट्रोफिजिओलॉजी म्हणजे हृदयाच्या धडधडी म्हणजे अरिथमियाज जे आपण म्हणतो याच्या रिलेटेड ऑपरेशन्स, त्याच्या रिलेटेड परमनंट क्युअर. मी स्वतः इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट असल्यामुळे मी ह्या सर्व सर्जरीज इथे करतो आणि ही फॅसिलिटी त्यामुळे आपल्याला इथे 24/7 उपलब्ध ठेवता येते. या व्यतिरिक्त या कॅथ लॅबमध्ये आम्ही इथे ऑपरेशन्स करतो आणि इथे हे जे स्क्रीन्स दिसतात यावरती आम्ही पेशंटला अँजिओग्राफीज दाखवतो. हे सर्व आम्ही वरती शूट सुद्धा होत असतं. त्यानंतर पेशंट ला पूर्णपणे काउन्सिलिंग झाल्यानंतर पेशंट इज फ्री टू डिसाइड की, आणि त्यांना त्यांचा आजार व्यवस्थित समजतो, कुठे ब्लॉक आहे, किती आहे, कितपत तीव्र आहे आणि इथून पुढचे काय काय ऑप्शन्स आहेत हे त्यांना इथे आम्ही व्यवस्थित समजून देन दे टेक अ डिसिजन. डॉक्टर, एखाद्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये रुग्ण इथे आला आणि तुम्ही केलेल्या निदानाबद्दल त्याला खात्री करून घ्यायची असेल तर तो त्यांच्या डॉक्टरना कॉन्टॅक्ट करू शकतो का? अगदी 100% खात्री करून घेऊ शकतो. हे अँजिओग्राफी त्यांना दाखवल्यानंतर कितीही इमर्जन्सी असेल तरी सुद्धा पेशंट जर म्हणत असेल की आम्हाला आमच्या डॉक्टरांना आमच्या ट्रीटमेंटमध्ये सहभागी करून घ्यायचं असेल, मग ते डॉक्टर फिजिशियन असोत, कार्डिओलॉजिस्ट असोत, त्यांना पूर्णपणे मुभा आहे की आमच्या ट्रीटमेंटचा भाग व्हावं, इथे येऊन पेशंट ट्रीटमेंटमध्ये मदत करावी आणि दे कॅन बी सो दॅट द पेशंट बिकम्स कम्फर्टेबल. पेशंटच्या कम्फर्टसाठी आम्ही हे अगदी करू शकतो सो दॅट ट्रान्सपरन्सी पूर्णपणे मेंटेन राहील. आणि म्हणजे ते जे गोल्डन आवर्स असतात तो वेळ सुद्धा वाया जाणार नाही आणि त्याच्यामध्ये पेशंटला कम्फर्टेबल राहील की आपले डॉक्टर आपल्या सोबत आहेत. एक सामाजिक बांधिलकी म्हणून वैद्यकीय सुविधा ज्या नव्याने आपल्याला उपलब्ध झाल्या ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी हा माझा उद्देश होता. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी विलू पुनावाला हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने मला जे सहकार्य केलं आणि त्यांनी मला हा व्हिडिओ करू दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे या कॅथ लॅब बद्दलची माहिती लोकांना पूर्णपणे आणि व्यवस्थित समजू शकेल. असेच काही नवे उपक्रम, उल्लेखनीय सामाजिक संस्था किंवा वैज्ञानिक माहिती अशा विषयांसाठी विविधा हा माझा यूट्यूब चॅनल आहे. आपल्याला या संदर्भामध्ये काही सूचना करायच्या असतील किंवा माहिती द्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा किंवा माझ्या ईमेल ID वर संपर्क साधा. पुन्हा नव्या विषयासह भेटूया. तोपर्यंत नमस्कार.